हातवर करा ज्याला आंबा आवडतो. कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडतं. असे बघताय का मग? हे आंब्यावर व्हॉट्सअपचा मेसेज व्हायरल झाला. हे इंद्रियांना आपल्याला हरवतात, म्हणून इंद्रियांना जिंकणं सोपं नाहीये. कर्मेंद्रियचे संपूर्ण अवस्था आहे. कर्मेंद्रियांना जिंकणं ही सोपं नाही आहे. त्याच्यावर ही स्टोरी आहे ऍक्च्युली. तर ते व्हॉट्सअपवर असं आलेलं की आंब्याच्या बागेमध्ये है ना, सगळ्यात जास्त चुका कोणतं इंद्रिय करतं आपलं? हा हा डोळे. हे जुलमी गडे. सगळ्यात जास्त गडबड डोळे करतात, कारण पहिलं बघितल्यावर इच्छा उत्पन्न होते ना. तर सुरुवात अशीच आहे, आंख ने देखा, आंख ने देखा पैर गए, हाथ ने तोड़ा, मुंह ने खाया, है ना, चखा, लेकिन तभी माली आया, उसको पता चला इसने आम तोड़ा है, तो उसने डंडा मारा. डंडा किसको पड़ा? पीठ को पड़ा. चूक कोणी केली? डोळ्यांनी बघितलं. पण हे कसे एकमेकाला मदत करतात बघा. आंख ने देखा पैर गए, हाथ ने तोड़ा, मुंह ने चखा, डंडा पीठ पे पड़ा, लेकिन आंसू कहां से आए? आंसू आंख से आए. हे आहे कर्म की गुह्य गती. ज्याने चूक केली आहे त्याला सदा मिळणार. समजतंय? डोळे गडबड करतात. मला किती केसेस सांगू, ह्या वेळेला फार मोठा प्रॉब्लेम आहे. काम विकार बघून इच्छा उत्पन्न होते, कारण ती स्मृती आहे ना. आंबा खाल्लाय, आंबा खाल्लेला आठवतं ना, मग तो अनुभव परत पाहिजे. तिथे चुका होत आहेत लोकांकडून. आता चुका 3 लेवलवर होतात. एक मनसाच्या लेवलवर चुका होते, फक्त मनामध्ये आहे, है ना. मग कर्मेंद्रियाद्वारे पण होते. आणि बाबाची श्रीमत काय आहे? बाबांची श्रीमत काय आहे? मनसा में तूफान आएंगे लेकिन कर्मना में नहीं आना चाहिए. कारण कर्म केलंय ना, तुम्ही वाचू नाही शकत. कर्माचं फळ मिळणार. कर्म केलंय तर ते आठवणार आणि ते तुम्हाला खेचायचा प्रयत्न करणार, तुमच्यावर प्रेशर क्रिएट करणार. पण तिथे योगाची शक्ती येते. योगी तिथे जिंकतो. स्थितप्रज्ञ कोण होणार? आता बघितल्यावर इच्छा होते. तिथे मनाला काय करायचं असतं? मनाला काय करायचं? मन चाललंय, काय करणार? हा बुद्धी की लगाम से खींच लो. ह्याला म्हणतात संयम. संयम म्हणजे माझं मन चाललंय, त्याला परत मागे आणा. कारण एकदा तुम्ही सोडलं ना, मग ते तुमच्यावर राज्य करणार. बरोबर आहे? इथे मीठे बच्चे कोण कोण आहे? मीठे बच्चे, अरे तुम्हाला कळत नाहीये, मी मीठे बच्चे म्हणजे डायबिटीस वाले. बाबा के मीठे बच्चे नाही म्हणाल, मीठे बच्चे. तर ह्यांची बघा हालत काय होते. आता ते लग्नात जातात, है ना, जेवण असतं. आता थाळी समोर आली, थाळीमध्ये जिलेबी आली, आवडता पदार्थ. आता यांचा द्वंद्व चालू होतं, डोळ्याने बघितलं ना. आता द्वंद्व काय होतो बघा. दिल बोलताय खाऊ खाऊ, दिमाग बोलताय मत खाओ मत खाओ. दिल बोलता है एक से क्या होगा, दिमाग बोलता है पिछली बार एक से ही शुरुआत किया था. दिल बोलता है देखो शादी फिर रही आती है, आज मी डबल गोळ्या घेईन डायबिटीज. हे ना डायलॉग, ह्याला म्हणतो आम्ही संघर्ष, कॉन्फ्लिक्ट. हा संघर्ष कुठे चालू असतो? हृदय आणि डोक्याच्या मध्ये. माना दिल और दिमाग का संघर्ष है, हर क्षण होता है. कोण जिंकणार? दिल जीतता है या दिमाग? बताओ कौन जीतेगा, दिल या दिमाग? किसका दिमाग जीत रहा है? आपका? या दिल है कि मानता नहीं? जो शक्तिशाली असणार तो जिंकणार. तुम्ही जर भावनामध्ये असाल
तर जसं एका शाळेमध्ये विचारलं मुलांना सगळ्यात खतरनाक नदी कोणती, तर मुलं बहुतेक इकडचीच होती. ती म्हणाली सर भावना नदी. बोला ही कोणती नदी आहे? बोला सर सगळ्यात खतरनाक. बोला का? सगळे ह्याच्यात वाहून जातात, भावनेत वाहून जातात ना. सगळ्यात खतरनाक नदी. भावनेत वाहून नका जाऊ. जिथे तुमची इच्छा जन्माला येते ना तिथेच चुका होतात. आता योगी का जिंकतो मी सांगतो. योगीचं लक्षण काय आहे बघा. इच्छा कुठे उत्पन्न होते माहितीये? जिथे खालीपण आहे तिथे इच्छा येणार. तुम्ही भरपूर आहे तर इच्छा नाही आहे. प्रकृती दासी आहे तुमची, हे समजून घ्या तुम्ही. प्रकृती दासी बनते तुमची जर तुम्ही आतून भरपूर असाल तर. कारण तुम्हाला काहीच नको आहे, हे बाबांनी सांगितले. फक्त आपल्याला ना ती मुरली समजत नाही. बाबा जब बोलताय इच्छा मात्रम अविद्या, याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही आतून भरपूर आहात. जेव्हा तुम्ही भरपूर आहात ना, तुम्ही इच्छा नाही करत, प्रकृती तुम्हाला आणून देते. तुमच्या समोर सगळी रास लागणार तुमच्या समोर, पण तुम्ही निश्चिंत, कारण तुम्ही त्याला कंट्रोल नाही करत. ते तुम्हाला कंट्रोल नाही करत, तुम्ही त्याच्यावर मालिक आहात. समजताय तुम्हाला? तुमच्या डोळ्यासमोर थाळी आहे पण तुम्ही अजिबात विचलित होत नाही. ही शक्ती आहे आणि ही शक्ती योगाने येते. तुम्हाला जर आयुष्यात जिंकायचं असेल तर आतून भरपूर व्हा, आतून तृप्त आणि संतुष्ट व्हा. आणि ते येत नाही, योगाशिवाय येणार नाही. ते आपल्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे. मला महाराष्ट्रातले संत खूप आवडतात. काय सांगून ठेवलेलं आहे? चित्ती असावे, किती छान आहे तो श्लोक, है ना? सगळं सांगून ठेवलेलं आहे. फक्त आपल्याला तर धारण करायचं आहे. ते जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते सगळ्या सांगून ठेवलेल्या आहेत पुस्तकात, भिंतीवर, सगळीकडे. फक्त आता ते जीवनात उतरायचे. अवघाची संसार सुखाचा करेना, आनंदे भरेना तिन्ही लोक. काय काय सांगून ठेवलेलं संतांनी. आपल्याला कुठे जायचंच नाहीये, फक्त ते धारण नाही होत आहे. आणि धारण होण्यासाठी योग पाहिजे तुमचा शिवबाबाशी. आता काय होणार आहे ते मी सांगतो. रिझल्ट पहिल्यापासून माहिती आहे. परीक्षेच्या वेळेला कोणत्या मुलांना टेन्शन येतो आणि कोणती मुलं रिलॅक्स असतात परीक्षेच्या वेळेला? हा, ज्यांनी अभ्यास केलेला आहे ते बिलकुल निश्चिंत राहणार. ज्यांनी अभ्यास अरे तू वर्षभर नाही केलं, तिथे काय होणार आहे 5 मिनिटामध्ये? हे असंच आहे, आयुष्याचं पण असंच आहे. तुम्ही आयुष्यभर परमेश्वराचं नाव नाही घेतलं, मरताना येणार आहे. जेव्हा गरज आहे तेव्हा परमेश्वर, बाकीच्या वेळेला. संतांनी काय सांगितलं बघा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाते. ही अवस्था आहे, ह्याला अनुभव घ्या. हे बोलायचं नाही नुसतं. आपल्या एक माता, तिने शांतिवन मध्ये आणो, ती गावातली माता, तिला काहीच कळत नव्हतं, पण तिने ऐकलं की बाबा को बच्चा बनाने का. आता मातांना मुलं आवडतात तरी ही म्हणलं अच्छा बाबाने बोलाय तो करेंगे. तिला बच्चा बनवलं आणि नाव पण ठेवलं, बारसं केलं. शिवबाबांचं नाव काय ठेवलं माहितीये तुम्ही? हादरून जाल असं नाव ठेवलंय. हा, तिने आपल्या शिवबाबांचं नाव ठेवलं पिल्लू. नाव शिवबाबांना पिल्लू बनायची. आणि आता पिल्लू पिल्लू बरोबर बोलायची ती काम करताना. आता भाजी कापते, पिल्लू चलो सब्जी काटते हैं, पिल्लू चलो कपड़े धोते हैं, पिल्लू चलो मार्केट में जाते हैं, है ना? तो हर वक्त पिल्लू से बात करती थी, हर वक्त पिल्लू पिल्लू पिल्लू. आणि तिला फील व्हायला लागलं की पिल्लू तिच्या बरोबर आहे म्हणून. अभी एक दिन में क्या हो गया, वो माता की चप्पल गुम हो गई. मातांचं चपलामध्ये फार मोह असतो. एकीकडे म्हणतात मेरा बाबा आणि दुसरीकडे मेरी चप्पल. तर तिची चप्पल सापडत नव्हती. तर बहुत ढूंढा, चप्पल नहीं मिल रहा है. शेवटी कोण आठवलं? पिल्लू. तो उसने बोला पिल्लू मेरी चप्पल लेके आओ. आणि तिची चप्पल हजर झाली. कुठून आले तिलाच कळलं नाही.
तर पिल्लूने चमत्कार केला, तिची चप्पल आणून दिली. तर किसका कमाल है, किसका कमाल है? अरे पिल्लू, एक गांव की माता जो पढ़ी लिखी नहीं है पर उसने भगवान को 7 अनुभव किया. ये अनुभव अगर भक्ति मार्ग में कर सकते तो ज्ञान मार्ग में नहीं हो सकता. तेवढं प्रेम पाहिजे, परमेश्वरावर प्रेम पाहिजे. आपण नुसतं बोलतो, आपलं प्रेम इथून येतं, डोक्यातून, हृदयातून नाही. हृदयातून प्रेम असेल तर मग अमृतवेला का मिस होते? परमेश्वर प्राप्तीसाठी लोक किती, बघा, 1 सेकंडचं दर्शन झालं त्याच्यासाठी काय काय करतात. मी बघितलंय भारतामध्ये. ते कुठे महाकालेश्वर म्हणून मंदिर आहे उज्जैनला, एवढी मोठी लाईन, आणि तिथे आलो दर्शनाला, आगे बढो आगे बढो, काही सेकंड पण बघायला नाही मिळत आहे. आणि काय प्राप्ती? काही प्राप्ती नाही आहे. इथे परमेश्वर म्हणतो बच्चे मुझे यूज करो. हा बाबा बैठो, टाइम नाही. बोलवलं कोणी शिवबाबांना? कोणी बोलवलं? आपण बोलवलं ना. तुम्ही एखाद्या महान व्यक्तीला घरी बोलवलं आणि त्याला बस, तू बस थोडा, माझ्याकडे वेळ नाही. किती अपमान है शिव बाबांचा. तो ये बाबा को समझ में आता है कि आप चालाकी कर रहे हो. कई बच्चे ना बाबा के साथ चालाकी क्या करते हैं, देखो बात कैसे करते हैं भगवान से. कहते हैं बाबा मेरी कोई इच्छा नहीं है ना, मला काही नको, मेरी कोई इच्छा नहीं है, लेकिन अगर मिल जाए तो अच्छा है. ये चालाकी है. तुम्हाला मागायची गरजच लागू नये. त्याला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे. समर्पण, सर्व समर्पण. हे नाही जमत लोकांना. माझं माझं करत बसतात. किती माझं आहे. माझ्याकडे माता येतात, मला म्हणतात मेरे पति के बुद्धि का ताला खोलो. मी म्हटलं मी तालावर चाबी वाला नहीं हूं मैं. शिव बाबा को बोलो. बोले शिव बाबा नहीं सुनता है. तो बोला बराबर है फिर, क्योंकि तुम्हारा पति है ना, इसलिए नहीं सुनता है. तुम्हारा पति है या बाबा का बच्चा है? बोलो. हाँ, बाबा का बच्चा है, तुम्हारे पति का क्यों खोले? खोलना है तो सबका ताला खोलेगा ना वो. अच्छा, भाई पण येतात, मला म्हणतात सचिन भाई आमच्या घरी चला, आमचं घर, नवीन घर बनलं. मैं कहता तुम्हारे घर पे क्यों आऊं, बाबा का होता तो आ जाता. अच्छा बीके, मला म्हणतात हमारे सेंटर पर चलो. मी म्हटलं तुम्हारा सेंटर है, मला वाटलं बाबा का सेंटर है, तुम्हारा कहाँ से आया. हे सूक्ष्म मध्ये मेरा पण असतं. आपलं आपला भाव नसतो, पण तो शब्द बगैर भाव के आता नाहीये. ते शब्द पण बदलायला पाहिजे आपले. बरोबर आहे? यस और नो? हा, अच्छा इंग्रजी बोलताय. यस, ठीक आहे. अच्छा, आता मला उत्तर द्या बरोबर, बघूया तुम्ही किती हुशार आहात. देणार उत्तर? हा, एक भाई मला म्हणाला, त्याच्या अगोदर आणखी तो, आता तो बिल्डर, मोठा बिल्डर, त्याने मोठं घर बांधलं, बाबांसाठी एक कमरा. मला म्हणतो देखो मैंने ना बाबा को कमरा दी है. मला एवढा हसायला. मैंने कहा जो पूरी दुनिया को देता है तुम उसको घर दे रहे हो. मी त्याला प्रेमाने विचारलं आपने बाबा को कमरा दिया, ये वाक्य ठीक है या बाबा के दिए हुए घर में मैं रहता हूँ, कौन सा वाक्य ठीक है? हाँ, मग घर कोणाचं आहे? जोरात बोला. हाँ, घर में जो पति है किसका है? बाबा का. पत्नी किसकी है? बच्चे किसके है? और पैसा किसका है? मग द्या. नाही नाही, ते माझं आहे, ते माझं. तिथे बरोबर येतं ना, आठवतं. मरताना ओढून ओढून काढतात कानातलं, नाकातलं. का? जाऊ दे ना. नाही, माझं माझं माझी गेली पण कानातलं सोडून जा. प्रेम कोणावर आहे तुमचं? हे झालं ऍक्च्युअली. कोविडच्या वेळेला, कोविडला डेड बॉडी मिळत नव्हती, माहिती आहे ना तुम्हाला? कोविड डेड बॉडी बाहेर हॉस्पिटल वरून डायरेक्ट जायची, घरच्यांना मिळायची नाही. एक मुलगा आला, नाही माझे वडील आहेत, मला ते बघायचंय. मी म्हटलं कोविड आहे, मरणार. मला नाही चलेगा. किट पॅन केली, किट घालून आला, त्याचं उघडलं. मी म्हटलं आजकाल अशी मुलं मिळत नाही एवढं प्रेम करणारी वडिलांवर. काढला हात बाहेर, ते 2 हिऱ्याच्या अंगठ्या होत्या, अशा खेचून काढल्या. अभि लेके जाओ. ज्यांना तुम्ही आपले म्हणता ना, ही वास्तविकता आहे. मला वाटलं ठीक आहे, ते हिरे तसेच जाणार होते, कामाला तरी येतील.
त्या बॉडीची काय किंमत आहे? जाळणार त्याला. बरोबर आहे? पटतंय तुम्हाला? एवढं सोपं नाही. माझं माझं जायला वेळ लागतो. सगळ्यांमध्ये वरून खालपर्यंत आहे. सगळं आहे. तुम्ही समर्पित असाल, गृहस्थी असाल, कुमार कुमारी, सूक्ष्म मध्ये माझं पण आहे. ते असेल तोपर्यंत योग नाही लागणार. लिहून घ्या हे. तुम्हाला सगळं सोडावं लागेल मनाने. असंच नाही होत अनुभव. असंच बाबा यूज नाही करत. जेव्हा तुम्ही संपूर्ण सोडून देता ना, ते द्रौपदीला मदत केव्हा आली माहितीये? ती ओरडत होती, कृष्णा कृष्णा. मदत केव्हा आली? तिने शेवटचा कोपरा पकडून ठेवलेला. जेव्हा तो शेवटचा कोपरा सोडला, तेव्हा साड्या यायला लागल्या. एक जरी तुम्ही पकडून ठेवलाय ना, तर मदत नाही मिळणार. परमेश्वराचा अनुभव नाही होणार. सगळं सोडावं लागेल मन आणि बुद्धीने. तर परमेश्वर तुमची पूर्ण जबाबदारी उचलणार. हा भगवद्गीतेचा श्लोक आहे, माझा फेवरेट श्लोक आहे, जो LIC ने उचलला. LIC कंपनी माहिती आहे तुम्हाला?